लहानपणापासून आत्तापर्यंत आपल्या मनात अनेक प्रकारच्या इच्छा उमटलेल्या असतात आणि रोज आणखीन उमटत राहतात. पण त्यातल्या किती पूर्ण होतात? 100%, 90%, 50, 20, 10. अरे 1% तरी इच्छा पूर्ण होत असतील. कोण मोजत बसलंय? सावधपणे आपण आपल्या इच्छा मोजत नसलो तरी वर्षानुवर्ष आपल्या डोक्यात अशा अपूर्ण राहिलेल्या इच्छांचा कचरा साचलेला असतो. आणि तो जेवढा जास्त साचत राहतो तेवढेच आपण असमाधानी आणि दुःखी होतो. मग हे अपूर्ण इच्छांचं दुःख विसरायला आपण आपलं डोकं बधीर करून घेतो. कोणी गाणी ऐकतं, कोणी सिनेमे पाहतं, कोणी बातम्या पाहतं, कोणी दारू पितं, कोणी सिगरेट ओढतं. कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छांचं ओझं दूर करण्यासाठी आपण कळत नकळत व्यसनाधीन होत जातो. आणि आजच्या सोशल मीडियाच्या आणि ओ टी पीच्या जंजाळात ग्रासलेल्या जगामध्ये वावरताना अशा व्यसनांना दूर ठेवणं म्हणजे महाअवघड काम. मग यावर उपाय काय करावा? माणसाने सुखी कसं राहावं आणि स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नेमकं काय करावं? नमस्कार, मी कौस्तुभ. मी वेदांत. समर्थ रामदासांच्या 58व्या मनाच्या श्लोकावर आज आपण चर्चा करणार आहोत. या श्लोकामध्ये समर्थांनी मनाला एक प्रार्थना केली. आपण या प्रार्थनेवरती तपशिलात जाऊन चर्चा करूया आणि अपूर्ण इच्छांच्या ओझ्यामधून मनाला कसं बाहेर काढता येईल यावरती थोडासा विचार करूया. श्लोकाची पहिली ओळ पहा. नको वासना विषयी वृत्तीरूपे. डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा या इंद्रियांमधून सुख अनुभवू देणाऱ्या गोष्टींचा नाद बरा नव्हे. कारण त्यातून मिळणारा आनंद जास्त काळ टिकत नाही आणि त्याच गोष्टींमधून परत लगेचच तेवढा आनंद मिळत नाही. आपण खूप भूक लागलेली असताना जेव्हा लाडू खातो, तो लाडू फार चविष्ट लागतो. एकेका कणाची मजा घेत आपण तो लाडू खातो. दुसरा लाडू खातो, तो सुद्धा मस्त लागतो. तिसरा लाडू तेवढा छान लागत नाही आणि चौथ्या लाडवापर्यंत आपल्याला त्या चवीची सवय होऊन तिचं विशेष कौतुक वाटेनासं होतं. आधी हवासा वाटणारा लाडू आता नकोसा होतो आणि आपलं पोटही भरत नाही. क्षणापुरता मिळणाऱ्या आनंदासाठी आपण आपल्या मनाला रमवून ठेवलं तर आनंद कमी मिळेल आणि त्रास मात्र जास्त होईल. हे समजून न घेता जर आपण आपल्या आवडीच्याच हौशी मौजीमध्ये सुख शोधत राहिलो तर जोवर ती हौस मौज पूर्ण होत नाही तोवर आपल्या मनाला ती इच्छा छळत राहते. श्लोकाची दुसरी ओळ म्हणते, पदार्थी जडे कामना पूर्व पापे. बरं, मग तात्पुरता आनंद देणाऱ्या इच्छाच शक्यतो कमी कराव्यात हे ठीक आहे, समजलं. पण आयुष्याबद्दलच्या दीर्घकाळ आनंद देतील अशा इच्छा पूर्ण करण्यासाठी माणसानं नेमकं काय करायला हवं? हा जर प्रश्न असेल तर त्यावर आधी आपण दोन वेगळे प्रश्न विचारायला हवेत. आपल्या अशा इच्छांची पूर्तता होणं आपल्या हातात किती प्रमाणात असतं हा एक प्रश्न. आणि ज्या इच्छांची पूर्तता होणं फारसं आपल्या हातात नाही त्या इच्छांमध्ये मन गुंतवून ठेवणं कितपत शहाणपणाचं असतं हा दुसरा प्रश्न. म्हणजे समजा तुम्हाला एखादी अनोळखी मुलगी आवडली तर आधी तिच्याशी ओळख होणं, मग ओळख झाल्यानंतरही ती तुम्हाला आवडत राहणं, तिला त्यावेळी दुसरं कोणी आवडत नसणं, तिला तुम्ही आवडणं, तुम्ही तिचा विश्वास जिंकून घेणं, थोडक्यात तुम्ही तिला पटवणं, हे खरोखर किती प्रमाणात तुमच्या हातात असतं? कोणीतरी तुमची आणि तिची ओळख करून द्यायला हवी, नाहीतर तुम्ही स्वतःहून तिच्याशी जाऊन बोलण्यासाठी तुम्हाला काहीतरी निमित्त मिळायला हवं. तुमचं दिसणं, तुमचं वागणं बोलणं, तुमचा वावर, तुमचे विचार, तुमच्या सवयी, तुमचं काम, तुमची आर्थिक स्थिती, कदाचित तुमचा धर्म, जात, भाषा या सगळ्या गोष्टी तिला असायला असायला हव्यात, तरच तुमची डाळ शिजेल. थोडक्यात तुम्ही कितीही छान वागलात, तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी सगळा नशिबाचाच खेळ असतो, बरोबर? आणि त्या तुलनेत आपल्याला समजा बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद करायचं असेल आणि स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देऊन फक्त घरचंच खाणं खायचं असेल तर ही इच्छा पूर्ण करणं कितपत आपल्या हातात आहे? स्वयंपाक शिकावा लागेल, त्यासाठी वेळ काढावा लागेल आणि मुख्य म्हणजे त्यात सातत्य ठेवावं लागेल. आणि हे करणं हे आपल्या हातात आहे. यात नशीब आड येऊ शकत नाही. आणि हेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ज्या इच्छा आपल्याला पूर्ण करता येत नाहीत त्या इच्छा मनात बाळगू नये, कारण त्या इच्छा त्रास देतात. अरे मग काय कोणी मुलीच्या प्रेमात पडूच नाही का? पडावं, जरूर प्रेमात पडावं. पण प्रेमात यश मिळण्याची शक्यता जर वाढवायची असेल तर अशा जास्तीत जास्त इच्छा पूर्ण करून घ्या ज्या तुमच्या हातात आहेत. त्यातूनच आपली कर्तबगारी दिसून येते आणि मग तुम्ही आपसुकच अशा मुलींना, म्हणजे तुम्हाला हव्या त्या मुलींना जास्त आकर्षक वाटू लागाल. जर वाटणार असाल तर. आता हे सगळं बोलणं सोपं आहे, मला मान्य आहे. तेवढ्यापुरता आनंद देणाऱ्या गोष्टींचा लोभ नको. ज्या इच्छा पूर्ण होणं आपल्या हातात नाही त्यांच्यात फारसं मन गुंतवायला नको.
सगळी थिअरी पाठ आहे, आचरणात कशी आणायची? ती मोठी गोचीच आहे. आम्ही पण खूप धडपडतोय. तरी समर्थ रामदासांनी तिसऱ्या ओळीत एक मार्ग सुचवला आहे. आता तो मार्ग थोडासा गडबडीचा आहे. गडबडीचा यासाठी कारण त्याचा संबंध रामाशी येतो. राम म्हणजे विष्णूचा अवतार, साक्षात देवच. आता कोणाचा देवावर विश्वास असेल, कोणाचा नसेल, कोणाला वेगळाच देव आवडत असेल, कोणाची देवाची व्याख्याच वेगळी असेल. आम्ही आमच्यापुरती देवाची एक व्याख्या ठरवलेली आहे. तुम्हाला पटली तर घ्या, काही बळजबरी नाही. देव म्हणजे काय? देव म्हणजे माझ्या मनातलं स्वतःचं आदर्श रूप. मी जर का खूप रागीट आहे आणि ही गोष्ट वाईट आहे, म्हणजे माझ्या मनातल्या देवाचं स्वरूप हे खूप शांत स्वभावाचं असायला हवं आणि ते सहजासहजी रागवणारं नसावं. आता मी खूप बारीक आहे आणि मला शक्तिशाली मल्ल व्हायचं आहे, तर माझ्या मनातला देव हा चांगला दणकट शरीरयष्टीचा आहे. अशा ज्या माझ्या स्वतःकडनं अपेक्षा आहेत वेगवेगळ्या, त्या सगळ्यांचा मेळ साधला की माझ्या मनात माझ्यापुरती माझ्या देवाची एक मूर्ती तयार होते. आणि ह्या मूर्तीचा आकार हा सतत बदलत असतो. कारण मला जे आज आदर्श वाटते त्याहून काहीतरी चांगले हे मला दुसऱ्या दिवशी कळणार असतं. श्रीराम हा आपल्या परंपरेने लाभलेला एक आदर्शच आहे. त्याच्यासारखा होण्याचा प्रयत्न करणं, मग ते जमेल की नाही हा पुढचा प्रश्न झाला, पण तसा प्रयत्न करत राहणं म्हणजे रामाचं चिंतन करणं असं आम्ही म्हणतो. हे एकदा ठरलं की संत रामदासांनी तिसऱ्या ओळीत सुचवलेला मार्ग स्पष्ट होतो. सदा राम निःकाम चिंतित जावा. कोणतीही कामना न ठेवता रामाची मूल्य जपण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. आता हे करायचं ठरलं की एक मोठा धोका उत्पन्न होतो. काय करायचं एकदा ठरलं मग काय, मग आपण मनात नुसते इमले बांधत सुटतो. मी ह्याव करेन, मी त्याव करेन, मी माझ्या नातेवाईकांना दाखवून देईन, मी मित्रांना दाखवून देईन, मी अशी शिस्त लावेन, मी तशी शिस्त लावेन. आणि 6 महिन्याने सगळे माझ्याकडे एकदम आश्चर्यचकित होऊन बघत राहतील की बापरे बाप, काय चमत्कार घडून आणला याने. आणि मग त्यातलं काहीच होत नाही, कारण भविष्याबद्दलची दिवास्वप्न रंगवून आपण ते आयुष्य आधीच जगून घेतलेलं असतं. सगळी मजा आपण आपल्या डोक्यात आधीच करून घेतो आणि मग जेव्हा ती मजा खरी करायची वेळ येते, त्यासाठी कष्ट घ्यायची वेळ येते, तेव्हा ते कष्ट आणखीन नकोसे वाटायला लागतात. असं का होतं? लहानपणी आपण कितीतरी वेळा मी आधी मजा करेन आणि मग अभ्यास करेन असं करून अभ्यास टाळला असेल. एक कार्टून संपलं की दुसरं सुरू व्हायचं. एक क्रिकेटची मॅच खाली खेळून झाली की दुसरी सुरू व्हायची. घरी आलो की भूक लागायची. खाऊन झालं की शिला व्हायची. आणि या सगळ्यात अभ्यास काय व्हायचाच नाही. भविष्याच्या कल्पनेत रमत राहणं, दिवास्वप्न बघत बसणं हे अभ्यासाआधी मजा करण्यासारखं आहे. ती मजा कधीच संपत नाही आणि अशाने आपला अभ्यासही होत नाही. म्हणून रामदास शेवटी म्हणतात, मना कल्पना लेश तोही नसावा. नेमकं काय शिकलो आपण या श्लोकातनं? तात्पुरता आनंद देणाऱ्या गोष्टींमागे पळू नका. कारण या गोष्टींमधून जो आनंद मिळतो तो आपल्याला हवा तेवढा मिळत नाही आणि जो मिळतो तो फार काळ टिकत नाही. इच्छा बाळगावी तर अशी जी आपण स्वतःहून पूर्ण करू शकू. जी पूर्ण होणं हे दुसऱ्याच्या हातात नसेल. आणि सुखात राहायचं असेल तर आपल्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा आधीच पूर्ण झाल्याच्या कल्पनांमध्ये रमत बसू नये. त्या पूर्ण करण्याच्या मागे लागावं. आपल्या मनातला राम असा चिंतावा. आम्ही आमच्या मतीनुसार या श्लोकाचा अर्थ लावला आहे. तो दुसऱ्या कोणाला प्रवचन देण्यासाठी नव्हे, तर तो आमचा आम्हाला समजावा आणि या श्लोकाच्या अभ्यासातून आमच्या मनातला निद्रिस्त राम जागा व्हावा, म्हणून हा सगळा आटापिटा आहे. तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.